नमस्कार, आपण आता TV9 मराठी, मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीच्या या सगळ्यात मोठ्या उत्सवामध्ये आपलं स्वागत। मी आणि माझा सहकारी गजानन उमाटे। हा कार्यक्रम खूप विशेष आहे आणि विशेष यासाठी कारण आपण बघतोय उद्या म्हणजे 11 एप्रिलला सकाळी 7 वाजता म्हणजे बरोबर आता 5 वाजलेले आहेत, आता वेळ 14 तासांची उरलेली आहे। 14 तासानंतर होईल सुरुवात मतदानाला आणि अर्थात मतदार राजा ठरवणार आहे की कोणाच्या हातात सत्तेचं सोपान द्यायचंय। नागपूर तितकंच महत्त्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे RSSचा हा गड आहे आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देखील गजानन इथलेच आणि देवेंद्र फडणवीस असल्यानंतर अर्थात चर्चा तर होणारच, केंद्रबिंदू आहे गजानन हा इथला। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता काय नेमकं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रचाराची रणधुमाळी उडलेली होती, आपण बघितलं। एक मात्र मी महत्त्वाचं सगळ्यात अगोदर सांगतो आणि डिस्क्लेमर देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे कारण हा काही ओपिनियन पोल नाहीये। गजानन, यावेळेला आपण काही सांगणार नाही कुणाला मत द्या कुणाला मत देऊ नका, मान्यवर देखील आपल्या सोबत असतील। मात्र आधीच मी सांगतोय की निवडणूक आयोगाचे आपल्याकडे लक्ष आहे, त्याच्यामुळे केवळ आणि केवळ मुद्दे आणि प्रचार कसा झाला याविषयी गजानन आपण केवळ बोलणार आहोत। मान्यवर थोड्या वेळाने आपल्या बरोबर असतील। मात्र नागपूर विषयी जर सांगायचं तर एकूण 21,26,508 मतदार एवढे मतदार नागपुरात आहेत आणि मला वाटतं बाकीच्या 7 मतदारसंघात देखील गजानन अशी स्थिती आहे। नक्कीच वैभव, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाची सीट्स आहे, जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा आहे तेवढीच, कारण की भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात आहे, नितीन गडकरींचा मतदारसंघ आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सामाजिक क्रांतीचं सगळ्यात मोठं प्रतीक दीक्षाभूमी आहे आणि एक दीक्षाभूमीचं शहर म्हणूनही आहे। त्यामुळे अनेक अंगानं नागपूर महत्त्वाचं आहे, देशाच्या हृदयस्थानी आहे, राजकारणाचंही सगळ्यात मध्यवर्ती केंद्र आहे, इथनं सूत्र हलवले जातात। नक्कीच एक आपण गजानन लगेच रिपोर्ट दाखवूया प्रेक्षकांना आणि त्याच्यानंतर लगेच परतूया इतर मान्यवरांशी देखील बोलूया। विदर्भात 7 जागांवर कोण मारणार बाजी? युतीचाच बोलबाला की आघाडीची मुसंडी? बीदर का सूखा मौसम के साथ ही कांग्रेस के 70 साल के करप्शन की भी देन है। आपका ये चौकीदार इसको हराने के लिए पूरी तरह से समर्पित है। चौकीदार अनिल अंबानी के घर के सामने होता है, चौकीदारी की है, जबरदस्त चौकीदारी की है, गरीबों पर सर्जिकल स्ट्राइक किया है। जोरदार प्रचार झाल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात विदर्भातल्या 7 जागांवर मतदान होणार आहे। यात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा गोंदिया, वाशिम यवतमाळ, गडचिरोली चिमूर आणि रामटेकचा समावेश आहे। 2014 मध्ये मोदी लाटेत विदर्भातल्या एकूण 10 जागेवर भाजप शिवसेनेचा दणदणीत विजय झाला होता। मात्र 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या मधुकर कुकडेंनी बाजी मारली। त्यामुळे सध्या पहिल्या टप्प्यातील 7 जागांपैकी नागपूरमध्ये भाजप, चंद्रपूरमध्ये भाजप, भंडारा गोंदियात राष्ट्रवादी, वाशिम यवतमाळमध्ये शिवसेना, गडचिरोली चिमूरमध्ये भाजप आणि रामटेकमध्येही शिवसेनेचा खासदार आहे। आता सवाल हाच आहे की इथले मुद्दे नेमके काय आहेत? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी आत्महत्या, पाणी, रोजगार आणि स्वतंत्र विदर्भ। पण या 4ही मुद्द्यांवर मग युतीची प्रचार सभा असो की आघाडीची, फारसं कोणी बोललं नाही। स्थानिक मुद्द्यांऐवजी राफेल, नोटबंदी आणि सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तान सारखेच मुद्दे नेत्यांनी गाजवले। त्यात सभांचा जर विचार केला तर काँग्रेस, राष्ट्रवादी काहीशी मागत राहिली। भाजपकडून मोदींच्या 2, फडणवीसांच्या 20, अमित शहांची 1 सभा आणि राजनाथ सिंहांचीही 1 सभा झाली, तर काँग्रेसकडून राहुल गांधींच्या 3 सभा, अशोक चव्हाण यांच्या 2 सभा आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या 3 सभा झाल्या। म्हणजेच काँग्रेसकडून मोठे चेहरे किंवा इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिक सभा झाल्याच नाही। आघाडीचं पारडं जड वाटतंय। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती जरी असली तरी भारतीय जनता पक्षाचे जे स्थानिक लेवलवरचे जे पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचे स्थानिक लेवलवरचे पदाधिकारी आहेत यांच्यामध्ये कुठेही प्रचारामध्ये समन्वय आढळला नाही। ज्या पद्धतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय आढळला तसा समन्वय युतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आढळला नाहीये। विदर्भ एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही। पण भाजपच्याही कामावर विदर्भाची जनता किती समाधानी आहे
हे तर 23 तारखेला समजणार. मात्र मतदानाच्या आधी उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. ब्युरो रिपोर्टचा पंकज भनारकर, TV9 मराठी. हा रिपोर्टर आपण बघितलेला आहे. सगळे मान्यवर माझ्या सोबत आहेत. मात्र सगळ्या मान्यवरांना अर्थात एक विनंती आहे आणि ती म्हणजे आज एखाद्या पक्षाला वोट करा असं आपण सांगायचं नाहीये. आचारसंहितेचा जर भंग झाला तर मग उमेदवारालाच त्याचा त्रास होऊ शकतो अर्थात, कारण निवडणूक आयोगाची नजर आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कसा प्रचार नेमका झाला, काय काय मुद्दे आहेत याविषयी नक्कीच आपण बोलणार आहोत. आणि अर्थात सगळ्यात महत्वाचं की जेव्हा उद्या सकाळी मतदार राजा निघेल, काय डोक्यात असेल या मतदार राजाचा, काय काय प्रश्न त्याच्या मनात उद्भवले असतील, काय काय समस्यांना त्यांनी तोंड दिलेलं आहे, त्याची पूर्तता झाले का, स्वप्नांची पूर्तता झाले का, हे सगळं जे आहे याचा विचार तो मतदार करणार आहे. आणि त्याविषयी आपण या मान्यवरांशी बोलणार आहोत. मी स्वागत करतो. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. अतुल लोंढेजी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत आणि त्याचबरोबर शेखर सावरबांधे शिवसेनेचे नेते आपल्या इथे सोबत आहेत. गजानन, तुझ्यासोबत कोण कोण? माझ्यासोबत ईश्वर बाळबुदे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, ओबीसी सेलचे अध्यक्ष आहे आणि ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखेडे आहे, विचारवंत लेखक. सगळे मुद्दे जे या प्रचारादरम्यान आले ते सगळे मांडणार आहे दोन्ही नेते. नक्कीच. वानखेडे सर, तुमच्यापासून सुरू करतो कारण तुमचं तटस्थ मत जे आहे ते घेणं अत्यंत गरजेचं आहे. 2014ला आपण बघितलं की एक लाट होती, त्यानंतर आता नेमकं काय विदर्भातली स्थिती आहे? कारण उद्या 7 ठिकाणी 7 मतदारसंघात मतदान होतंय. तुम्ही हे सगळे ठिकाणं फिरलेला असाल, काय तटस्थ तुमचं मत आहे? काय जनतेमध्ये सुप्त लहर आहे का? एक लाट होती हे खरं आहे आणि 2019 मध्ये म्हणाल तर एक सन्नाटा आहे आणि हा सन्नाटा इतका हे आहे की हा आक्रोश कोणाच्या विरोधामध्ये प्रगट होईल हे सांगता येत नाही. विशेषतः ग्रामीण भागामध्ये हा संताप आणि हा सन्नाटा हा भयावह आहे. म्हणजे बाकी सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये सगळ्या मीडिया म्हणा जो काय असेल की हा असंतोष आणि हा आक्रोश टिपत जरी नसला तरी हा निश्चितपणे सत्तेच्या विरोधामध्ये आहे असं एक चित्र माझ्या आकलनामध्ये आलेलं आहे. नक्कीच. वानखेडे, तुमचं मत खूप महत्वाचं आहे. शेखर सावरबांधे यांना विचारतो. सर, यामध्ये मागच्या वेळेला शिवसेनेला देखील खूप मोठा फायदा झालेला लाटेचा. यावेळेला मात्र वानखेडे सर म्हणतायत की अशी ती लाट जी होती तशी काही लाट नाहीये, त्यामुळे खूप कष्ट पडतील सगळ्यांना. मागच्या वेळी निश्चितपणे ती मोठी लाट होती, परंतु 5 वर्षापर्यंत युतीच्या सरकारनं काम केलं आणि यावेळी 2019मध्ये जेव्हा आम्ही मतं मागायला चाललो आहे तर आमच्या सरकारचा 5 वर्षाचा जो परफॉर्मन्स आहे, साधारणतः नागपूरच्या सीटचा जर विचार केला आपण तर नागपूर शहरामध्ये जी विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर झाली, जो एक बॅकलॉग होता, ती मोठ्या प्रमाणावर जी विकासाची कामं झाली तोच आमच्या निवडणुकीचा आधार आहे. आणि त्याच आधारे आम्ही गेले 15 दिवस निवडणुकीच्या प्रचारांमध्ये मतदार राजापुढे जात असताना जातीपातीवर न जाता या विकासाच्या कामावर आम्हाला मत द्यावं अशा प्रकारची विनंती आम्ही मतदारांना केली आहे. आणि त्यामुळे आमचा विश्वास असा आहे की मागच्या वेळी ज्या लीडनी आम्ही निवडून आलो त्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त लीड यावर्षी आम्हाला मिळेल. आणि या शहरामध्ये जो नवीन मतदार आहे, नवीन पिढी आहे, त्यांना या विकास कामाचं विशेष असं आकर्षण आहे. याचबरोबर या भागातल्या ज्या महिला असतील, या मतदारसंघातल्या महिला असतील, या मतदारसंघातला तरुण असेल, विद्यार्थी असेल, मोठमोठे जे एज्युकेशनल प्रकल्प या ठिकाणी आले आहेत, त्याच्यामुळे साधारणतः त्यांचा विश्वास आता युतीच्या उमेदवारावर निश्चित झाला आहे. आणि पुन्हा जर 5 वर्षाची संधी या उमेदवारांना मिळाली, माननीय नितीनजींना मिळाली, तर आणखी नागपूर शहर चांगलं उंचावू शकेल सगळ्या दृष्टिकोनातून. अतुल लोंढे हसतात. अतुल लोंढे, काय कारण? हे असं आहे की गडकरी साहेबांनी जे काही वचनं दिलेली होती त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वचन होतं ती म्हणजे बेरोजगारी दूर करण्याचं, मिहानचा फार मोठ्या प्रमाणावर विकास करण्याचं आणि तिथे जवळजवळ 50,000चा रोजगार जो आहे तो आम्ही निर्माण करू, 2 लाखापर्यंत नेऊ. आज तिथे एकही रोजगार उपलब्ध झाला नाही. उलट रामदेव बाबांना जी जमीन दिलेली आहे शेतकऱ्यांची ती अतिशय स्वस्तामध्ये दिली, स्टॅम्प ड्युटी माफ करून दिली, पण रोजगार जी निर्मिती जी आहे ती 5 वर्षात काहीही झाली नाही. कोणत्याही पद्धतीचे उद्योग जे आहे ते आले नाही. विकासाचा अर्थ जर सिमेंट रोड निर्माण करणं असेल तर आज आपण बसलो आहे. काल 44.1 टेम्परेचर होतं एप्रिलमध्ये, जे आम्ही मे 15च्या आसपास बघत होतो. त्याला मूळ कारण सिमेंट रोड आहे आणि काही आपल्या खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे केलं काय, अशी एक सुप्त चर्चा भाजपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. ज्या पद्धतीनं भाजपच्या कार्यकर्त्यांनी 5 वर्ष काम केलं त्या पद्धतीनं त्यांना सामावून घेण्यात आलं नाही, हे सुद्धा एक फार मोठं सत्य आहे.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी आम्ही आणल्या असं ते म्हणत आहेत त्याची साधी भूमिपूजन पण झाली नाही. फॉर एक्झाम्पल आपण एम्सचा विचार केला, एम्सचे काही अजूनपर्यंत एक वीट सुद्धा ठेवली नाही, पण त्याचा क्लेम केला जातो की आम्ही आणलेला आहे. शेखरजी, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण यामध्ये नोकरी हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. येस गजानन. हा, भाजपचे नेते या ठिकाणी आलेले आहेत, दयाशंकर तिवारी. सर, काय सांगणार, कुठले मुद्दे प्रभावी राहिले संपूर्ण प्रचारात? विदर्भाचं जर आपण बघितलं चित्र तर काय सांगणार? संपूर्ण विदर्भात सगळ्यात मोठी बाब म्हणजे मागील स्वतंत्रतेपासून आजपर्यंत जे काम झाले होते विकासाचे, 50-60 वर्षात जेवढे काम झाले होते त्यापेक्षा जास्त काम या 5 वर्षात झाले. हा विदर्भासाठी सगळ्यात मोठी बाब आहे. विदर्भाच्या सिंचनासाठी गोसीखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प मानून ज्याप्रमाणे नितीनजी गडकरीच्या प्रयत्नाने राष्ट्रीय प्रकल्पमध्ये त्याचा समाविष्ट झाला, त्याच्यासाठी निधी सँक्शन झाली आणि येणाऱ्या 2 वर्षात तो प्रकल्प पूर्ण होणार आहे. जो प्रकल्प इंदिराजीच्या हाताने भूमिपूजन होऊन राजीव गांधी नंतर आता मनमोहन सिंग पर्यंत संपूर्ण नाही झाला, त्याला आपण राष्ट्रीय प्रकल्प करू शकलो नाही. तो विदर्भाचा सगळ्यात मोठा सिंचनाचा एक मोठा प्रकल्प, जिथे धान पिकते, ज्याला जास्त पाणी मिळते, तो प्रकल्प 100% शक्य होणार आहे. त्याच्याशिवाय वीज उत्पादनमध्ये विदर्भात प्रत्येक ठिकाणी लोड शेडिंग नागपूर सारख्या शहरात 4 तास 5 तास लोड शेडिंग होत होती. मुलांना जनरेटरवर इन्व्हर्टरवर शिक्षण करून घ्यावं लागत होतं. आता लोडशेडिंग पासून आपण मुक्त झालेलो आहोत या सर्व प्रकारे. याच्याशिवाय मिहानमध्ये लोक काय म्हणतात याच्याशी मला काय घेणं देणं नाही. मिहानमध्ये बोईंग झालेला आहे, मिहानमध्ये डसॉल्ट आलेला आहे, मिहानमध्ये टॉल आलेला आहे, मिहानमध्ये TCS आलेला आहे, मिहानमध्ये SCL कंपनी आलेली आहे, मिहानमध्ये महिंद्रा टेक आलेला आहे. या प्रकारे नोकऱ्या जनरेट झालेल्या आहेत. मात्र आता अतुल लोंढेंनी आरोप केला नोकऱ्या जनरेट होण्यासाठी जे काही प्राथमिक आवश्यकता लागते ते सर्व तिथे झालेले आहे. अतुल लोंढेंच्याकडे एक लगेच काउंटर. हा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की गोसीखुर्द हा राष्ट्रीय प्रकल्प आमच्या काळामध्ये झाला होता. यांच्या काळामध्ये त्याचा राष्ट्रीय अस्तित्व जे आहे ते नष्ट करण्यात आलेलं आहे. आता तो राष्ट्रीय प्रकल्प राहिलेला नाही, पहिली एक गोष्ट. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे इलेक्ट्रिकचे वीज बिल जे आहे ते 29% ते 105% वाढलेले आहे. जो मूळ आधार जो आहे तो म्हणजे 314 पर्यंत गेलेला आहे. आणि अनेक ठिकाणी ज्या वाढी झालेल्या आहे त्याचे काय भोगावं लागलं लोकांना ते लोकांना माहिती आहे. दुसरी गोष्ट नाही, TCS आमच्या काळामध्ये आलेली आहे. यांच्या काळामध्ये फक्त डसाल्ट आणि ते रामदेव बाबा आले आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा रोजगार निर्माण झालेला नाही आहे. हे स्पष्ट वास्तविकता आहे. आणि जर ही वास्तविकता नसती तर हे मुद्दे घेऊन गडकरी साहेब समोर आले असते. याच्यापैकी कुठलाही मुद्दा घेऊन गडकरी साहेब समोर आलेले नाही. हे ईश्वर बाळबुदे तुमच्याकडे येतोय दयाशंकरजी, काय सांगणार? कुठल्या आता भाजपाचे नेते एक खोटं बोलण्याचा कळस पार करतायत. माझी शेती, मी शेतकऱ्याचा मुलगा, माझी शेती ऊर्जा मंत्र्याच्या मतदारसंघात आहे. फक्त 6 तास वीज राहते आणि तेही रात्री 1 वाजता वीज येते आणि सकाळी जाते. हे जर म्हणतात असतील की लोड शेडिंग मुक्त झालं, अजून कुठंच लोड शेडिंग मुक्त झालं नाही. उलट ज्यांनी जितकं सांगितलं, पण आज ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही, सर्वसामान्याचं शिक्षण बंद झालं, शिक्षणाचे दारं बंद झाली. कुठलाच घटक सुखी नसताना देखील जर हे उगाच सांगत असतील की सगळं विकास झाला आणि सिमेंट रोड म्हणजे विकास जर म्हणत असतील तर हे आमच्या समजण्याच्या बाहेर आहे. फक्त राजकारणासाठी खोटा बोलणं हा अवघड आहे. बाळबुदे साहेबांना मी नम्र निवेदन करतो की जर ही परिस्थिती होती तर संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरतात. नागपूरला 5 वर्षात एक तरी प्रेस का नाही घेतली? पालकमंत्रीच्या विरोधात एक तरी प्रेस का नाही घेतली? इलेक्शनच्या तोंडावर खोटा बोलण्यासाठी बसले आहे का इथे? यांचे नेते तसे आहे, यांचे नेते तर असे आहे. हे गोसेखुर्द सांगत आहे. मागच्या वेळी यांच्या नेते म्हणाला की तुमच्या नळात आणि तुमच्या शेतात पाणी येत नाही तर मी मुतू का? हे शेतात जाऊन मुतणारे लोकांची मंडळी. हा शब्दप्रयोग करू नका तुम्ही. मला एक सांगा. नाही म्हणजे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या भाषेत बोलला, तुम्ही मला काय सांगता मी बोलू नको? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना आणि ज्यांना पाणीची ताण आहे त्यांना या भाषेत वागतो. मी काय बोलणार? या भाषेचा TV9 ने तेव्हाही निषेध केला. ही भाषा माध्यमांमध्ये ठीक नाही. मला एक सांगा. नाही, विजेचा मुद्दा 5 वर्षात एकही प्रेस का नाही घेतलेला नाही? काय शिखंडी होते का 5 वर्ष? लक्षात घ्या, 5 वर्ष शिखंडी होते का? झालेल्या होत्या, तोंडाला दही जमली होती का? महाराष्ट्रावर फिरवतो ना ओबीसी म्हणून. नागपुरात वीज नाही हे का 5 वर्षात बोलले नाही? आज या मंचावर बोलण्याची गरज का पडली? आत्ताचे मुद्दे नेमके हे महाराष्ट्राचे नेते आहे. हे महाराष्ट्राचे नेते 5 वर्षापासून महाराष्ट्रावर फिरत आहे. जर नागपुरात वीज नाही आहे आणि ऊर्जा मंत्री नागपूरच्या तर 5 वर्षात एकही प्रेस घेऊन आजपर्यंत काय सांगितलं नाही?
मी सर्वात मोठा मोर्चा नागपूरचा SNDL वर काढला होता. त्याचं सर्वात मोठं कारण होतं ज्या पद्धतीनं वीज बिलं लादले लोकांवर, त्याच्या विरुद्ध मोर्चा होता. त्याच्या विरुद्ध प्रेस काढली, त्याच्या विरुद्ध निवेदन दिलेलं होतं. बोललो नाही तुमच्या मतात. दुसरी गोष्ट, यांनी कुठलाही नवा प्रोजेक्ट आणलेला नाहीये. जे प्रोजेक्ट आणलेले आहे मग तो गोंदियामधला असेल, त्याच्यानंतर 1500 मेगावॅटचं CTPS चंद्रपूरला, तोही आमच्या काळामध्ये आणला. खापरखेड्यामधले नवीन प्रोजेक्ट 1000 मेगावॅटचे ते आमच्या काळामध्ये आणला. यांनी 1 मेगावॅट सुद्धा निर्मिती नवीन जी आहे ती केली नाहीये. सोलर पंप जे आहे ते शेतकऱ्यांना सांगतात आणि आजची परिस्थिती अशी आहे त्याची काय इन्क्वायरी लावली नाही. लोकांवर घाणेरडे आरोप केले म्हणजे असं होत नाही. गडकरी बोलले होते जास्त खत निर्माण जेव्हा यांच्या कारखान्यात हे सर्व आला तर दोघांकडे मी येतो. सगळ्यात महत्वाचं गजानन असं आहे की आपण विकासाविषयी जर बोलतोय, वानखडेंचे तटस्थ मत घेऊया. कारण आपण बघितलं भाजप आणि काँग्रेस दोघेही भांडतात की विकास आम्ही केलेला आहे म्हणून. काय मुद्द्यावरती दोघेही मुद्द्यावर बोललेले आहेत. मात्र कोणाचा खरा मुद्दा, कोणाचा खोटा मुद्दा, वानखडे काय वाटतं? जनतेच्या मनात नेमकं काय चाललेलं असेल? कारण आता पण बघतोय की नेमका विकास केला कोणी, या श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? नाही, या सगळ्या विकासामध्ये नागपूर शिवाय म्हणजे विदर्भ नाही आहे. आणि नागपूर म्हणजे विदर्भ असतो असा जो समज या लोकांनी करून ठेवलेला आहे हा चुकीचा आहे. मी हेच सांगतो की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये शेतकरी कुठे आला आहे का, बेरोजगार कुठे आलेला आहे का, आणि आदिवासी हे जे वंचित समाज आहे हा कुठे आला आहे का, हा प्रश्न विचारला तर यांचा आवाज चढतो. मूळ मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांच्या म्हणजे इथलं रोड दाखवता, मेट्रो दाखवता, हे सगळं तुम्ही ठीक आहे, पण 1.5 हमी भाव देऊ हे तुम्ही एका दाभाडीच्या याच्यामध्ये म्हणता. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये असं म्हणता की असं देणं शक्य नाही. त्याच्यानंतर अर्थसंकल्पामध्ये असं म्हणता की असं आम्ही देऊ. तुम्ही जोऱ्याने बोलता म्हणजे आवाज माझ्यासारख्या कॉमन माणसाचा दबेल असं नाही आहे. विकासाचं जे व्याख्या आहे ती इतकी संकुचित केलेली आहे, ती नागपूरपुरती मर्यादित केली आहे आणि त्याच्यामध्ये विदर्भाला कोंबलेला आहे, अट्टहासाने कोंबलेला आहे आणि हे विदर्भातली जनता सहन करणार. यांच्याकडे जाणार आहे. तर त्या अगोदर गजाननशी मला बोलायचं, कारण या सगळ्या भागात तो फिरत असतो. गजानन, यात एक म्हणजे तू जेव्हा विदर्भात पालथा घालतोस तेव्हा काय नेमकी शेतकऱ्यांची अवस्था आहे? कारण भाषणं आपण जर सगळी ऐकलेली असतील सध्या, तर बालाकोट त्याच्यामध्ये असतं, त्याच्यामध्ये पाकिस्तान असतं, मात्र शेतकरी कुठे असतो हा सगळ्यांना प्रश्न पडतो. नक्कीच संपूर्ण जे भाषण म्हणजे दोन्ही पक्षाकडून, म्हणजे आघाडीच्या सरकारने फार काय केलं होतं अशातला भाग नाही. आत्महत्या झाल्याच होत्या. या सरकारमध्ये गेल्या 5 वर्षात जवळपास 13-14 हजारपेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. संपूर्ण प्रचाराचे मुद्दे बघितले. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली, राहुल गांधी यांची सभा झाली. कुठे शेतकरी सगळ्यात जास्त मतदार जर शेतकरी असेल तर त्याचे मुद्दे येणं अपेक्षित आहे, निर्णायक आहे. परंतु कुठेही मुद्दे आलेले नाही. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा आला नाही. मग तो राहुल गांधींनी न्याय योजनेच्या आधारावर मतं मागितली असो, किंवा मग पठाणकोट किंवा पुलवामाचा बदला घेतला त्यावर मतं मागितली, किंवा मग कोणी कट्टर हिंदुत्व आधार किंवा कोणी विकासावर. परंतु शेतकऱ्यांचा मुद्दा आला नाही. मला हेच सगळ्यात महत्वाचं वाटतं की शेतकरी गृहीत धरलं जातं का? शेतकऱ्यांना अगदी महत्वाचा मुद्दा आहे गजानन तुझा. शेतकऱ्याला वारंवार गृहीत धरलं जातंय का आणि प्रत्येक पक्षाकडनं धरलं जातंय का? एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या सगळ्या मान्यवरांना विचारूया की या सगळ्या विकासामध्ये शेतकरी नेमका का हरवलाय. तर पुन्हा एकदा स्वागत. मी वैभव कुलकर्णी आणि गजानन उमाटे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. आपण या सगळ्या मान्यवरांशी बोलतोय आणि अर्थात जनतेच्या मनात नेमकं काय आहे, मुद्दे आणि प्रचार याविषयी आपण चर्चा करतोय. थेट जाऊयात, कारण शिवसेनेचे ईश्वर बाळवंदे, शेखर सावरबांदे, हा तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांना आपण बघितलेलं होतं की ज्या शेतकऱ्याला कर्ज मिळालेलं नाही अशा शेतकऱ्याला त्यांनी स्टेजवरती आणलं आणि तो ते सगळ्यांनी पाहिलेलं होतं. खूप भाजपावरती देखील टीका केलेली होती कर्जमाफीवरती. मात्र युती झाल्यानंतर आपण बघितलं शेतकरी हा शब्द पण येत नाहीये तोंडामध्ये, प्रचारामध्ये. असं नेमकं काय होतं? शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघावं? असं झालं की शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी करून शेतकऱ्यांचं जीवन उंचावू शकेल अशी परिस्थिती नाही आहे. आणि सविस्तर चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. आणि त्याच्यानंतर नागपूर जिल्ह्याची जिथपर्यंत गोष्ट सांगतो मी की नागपूर जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शेततळ ही या युतीच्या सरकारनं योजना राबवली. ज्या शेतकऱ्यांनी शेततळ मागितलं त्याला सरकारनं शेततळ करून दिलं, त्याची सबसिडी दिली 50. माझा प्रश्न वेगळा होता. माझा प्रश्न हा होता की ज्या प्रकारे रणकंतन सुरू झालेलं होतं, ज्या प्रकारे आपण बघितलं उद्धव ठाकरे महाराष्ट्रभरात फिरत होते शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन, तोच प्रश्न घेऊन मग प्रचारात मुद्दा गेला कुठे नेमका, हा प्रश्न आहे. एक जोडून प्रश्न, युती होण्यापूर्वी शिवसेना कर्जमाफीची मागणी करत होती, युती झाल्यानंतर चमत्कार झाला का? म्हणजे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल झाला का? नाही, कर्जमाफी झाली आहे. कर्जमाफी जी मागितली होती आदरणीय उद्धवजींनी
ती कर्जमाफी भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सरकारनं ती कर्जमाफी केली आहे. त्यामध्ये कुठे तांत्रिक ज्या अडचणी आल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले नव्हते त्या संदर्भात आदरणीय उद्धवजींनी सातत्याने युती झाल्यानंतर लगेच सगळं झालं, सगळ्यांना मिळालं. अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे आणि काही ठिकाणी अजूनही काही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही आणि त्याचा पाठपुरावा आदरणीय रावते साहेब यांना त्याच्यामध्ये नॉमिनेट केलं आहे उद्धवजींनी आणि ते सतत सुरू आहे. म्हणजे आचारसंहितेचा त्याचा कुठेच अडथळा नाही आहे, ती प्रक्रिया सतत सुरू आहे. अतुल लोंढे पटतंय? नाही, असं आहे की शिवसेनेचं आता लपवायचं कसं आणि दाखवायचं कसं अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे. आदरणीय शेखरजींबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही, कारण त्यांना महाराष्ट्रातली तेवढी कदाचित माहिती मिळाली नसावी. ते अतिशय हुशार आहेत, त्यात काही वाद नाही. आता तुम्ही ज्या पद्धतीनं बोलला शेतकऱ्यांसंदर्भामध्ये मी त्याच्याशी अजिबात सहमत नाही. म्हणजे नम्रपणे सांगतो. याची गोष्ट अशी आहे की आम्ही यावेळेसच्या आमच्या जाहीरनाम्यात कृषी अर्थसंकल्प वेगळा मांडून शेतकऱ्यांसाठी एक्झॅक्टली आपण कोणत्या कोणत्या पातळी म्हणजे अॅग्रो प्रोसेसिंग पासून रोजगार निर्माण करण्यापासून तर शेतकऱ्यांसाठी आपण किती इन्व्हेस्टमेंट करतो याच्या संदर्भात बोललो. आता जरा का थांबवतो मी, कारण सरकार कोणाचंही असो शेतकऱ्यांच्या बाबतीत तोकडं पडलेलं आहे, तुम्हाला मान्य करावं लागेल ना. बघा, कोणाचे सरकार असो आत्महत्या झाल्यात ना, हे मान्य करावं लागेल. आपण आकड्यांचा खेळ किती दिवस खेळणार? अस्मानी संकटांमुळे जर ह्या गोष्टी झाल्या असतील आम्ही नाकारत नाही. आत्महत्या झाल्या होत्या आमच्या काळात हे सुद्धा आम्ही नाकारत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2004 ते 2014 इट इज ऑन रेकॉर्ड, हे ऑन रेकॉर्ड आहे. आम्ही 14 ते 19% भाववाढ दिलेली आहे. आज यांच्या काळामध्ये 3% वरती भाववाढ दिली नाही. इनफॅक्ट आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एमएसपीच्या खाली जाऊन शेतकऱ्यांना जे आहे ते व्यापाऱ्यांना माल विकण्याची परिस्थिती निर्माण झाली. ही का झाली? एक गोष्ट एक प्रश्न, तुमच्या वेळेस एमएसपीच्या खाली शेतकऱ्यांना माल विकावा लागला. एक दुसरा प्रश्न, तुमच्याकडे म्हणजे तुमच्या मित्रपक्षाकडे 10 वर्ष सिंचन विभाग होता. विदर्भातला सिंचनाचा अनुशेष ना युतीच्या सरकारमध्ये म्हणून ना तुम्ही, म्हणजे परिस्थिती काही बदलली नाही शेतकऱ्यांची. सरकार कोणाचे असो मग ते काँग्रेस राष्ट्रवादी असो की युतीचं सरकार. शेतकऱ्याची वाताहत म्हणजे व्यक्तिगत दृष्ट्या आपल्या लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेतकरी थोडासा अडचणीमध्ये आला, याच्यात काही वाद नाही. पण तुम्ही कम्पॅरेटिव्ह आता तुमच्या जो दोन्ही सरकारचे आकडे आहेत 2004 ते 2014 पण आहेत आणि 2014 ते 2019 पण आहेत, याच्यावर तुम्हाला बघावं लागेल की शेतकऱ्याच्या पाठीशी ताकदीनं कोण उभं राहिला. इथे कीटकनाशक चुकीचं मिळाल्यामुळे इथे शेतकरी मेले आणि त्याच्यानंतर ज्या कंपनी दिलं त्या कंपनीला SIT बसून क्लीन चिट देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांना अतुलजी माफ कर, मी एक सांगू, हे जर मी त्यांनाच विचारलं ना ते म्हणतील की कशा प्रकारे मावळमध्ये गोळीबार केला होता शेतकऱ्यांवरती. मी दयाशंकर तिवारी यांच्याकडे येतो, आपल्याला उत्तर पण घेऊया. दयाशंकर तिवारी, कारण की शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. दयाशंकर तिवारी संपूर्ण विदर्भात की कोण कोणाच्या पाठीशी, कोणतं सरकार पाठीशी उभं राहिलं उत्तर घेऊया. म्हणजे सरकारनं दयाशंकर तिवारी संपूर्ण विदर्भात फिरतात, नागपुरात पण असतात. शेतकऱ्यांसाठी नेमकं काय झालं? आमच्या पूर्वी जी सरकार होती त्या सरकारमध्ये लोकांच्या शेतात विहीर होते, पण विहीरला बीज मिळत नव्हते. जे 10 वर्षात 15 वर्षात काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विहिरीला वीज दिली, त्यापेक्षा जास्त विजेचे कनेक्शन आणि कमी वेळात उपलब्ध करून देण्याचे काम आमचे ऊर्जा मंत्रीने करून दिलेलं आहे. आणि हे जसं लोंढे साहेब म्हणतात की कागदावर आकडे तपासा, 100% तपासा. आपल्याकडे विदर्भातला हा बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा सुखा पडलेला जिल्हा राहत होता. तिथे तळे निर्मिती केली. फक्त तळे निर्मिती नाही केली, तिथे जे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे त्याच्यासाठी मुरुम सुद्धा शेतातनं बाजूला काढली. ते मुरुमने रस्ते बनवले आणि ऑटोमॅटिकली तिथे सुद्धा शेतमध्ये तळे निर्माण झाले. फुकटात तळे तयार करून देण्याचं काम केलं. पाणी अडवा पाणी झिरवा हे जे होता याच्यात शिंतात. हे तुमचं काम मान्य आहे सगळं, पण तरी आत्महत्या ना आघाडीच्या काळात थांबल्या होत्या ना युतीच्या सरकारच्या काळात थांबल्या, हे स्वीकारते का? त्यांनी स्वीकारायला पाहिजे, तुम्ही पण स्वीकारायला पाहिजे. आत्महत्या थांबल्या नाही. महत्वाचं आहे की प्रचारामध्ये शेतकरी कुठे केंद्रस्थानी नव्हते. अनेक मुद्दे आहेत. आपण बघितलं प्रचाराची नेमकी दिशा आणि दशा काय होती, मुद्द्यांना खरंच या सगळ्या पक्षांनी हात घातलाय का? पुन्हा एकदा विचारूया अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळ्या मान्यवरांशी चर्चा करतोय, कारण आता केवळ 14 तास उरलेले आहेत आणि 14 तासानंतर मात्र पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला होईल सुरुवात. गजानन, तुला विचारायचं, तू या विदर्भात सगळा फिरत असतोस, अनरेस्ट आहे शेतकऱ्यांमध्ये, सरकार कुठले असो. वैभव, गेल्या 2014 16वी लोकसभा बघितली तर सगळे जवळपास शेतकरी जे होते ते भाजपच्या बाजूने होते. ते रिझल्ट आपण बघितले, ते चित्र दिसतं युतीच्या बाजूनं. यावेळेस शेतकऱ्यांचं मत महत्वाचं असणार आहे आणि कोण शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला, म्हणजे युती सरकारनं मोदी सरकारनं काय कामं केली ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का?
सातही मतदारसंघात शेतकऱ्यांचं हे खूप मोठं म्हणजे नागपूर शहर सोडलं कारण की नागपुरातही काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नातेवाईक शेतकऱ्यांचे मुलं आहेत. बाकी सगळ्या 6ही मतदारसंघात शेतकरी बहुल मतदारसंघात निर्णायक मतदार आहे शेतकऱ्यांचे. आपण विचारा वानखडे, तुमचं तटस्थ मत पाहिजे की या सगळ्यात जो अनरेश शेतकऱ्यांमध्ये आधीच्या सरकारमध्ये देखील दिसला होता, आत्ताच्या सरकारमध्ये देखील डेफिनेटली दिसतोय. मग 1.5 हमीभाव असेल, कर्जमाफी असेल, या सगळ्याचा परिणाम उद्याच्या या मतदानावरती दिसेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, मतदानाचं सांगत नाही आहे, पण निराशेमध्ये वाढ झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं आता ठाम असं समजूत झालेली आहे की शेतकऱ्यांचं मरण हे सरकारचं धोरण, मग ते भाजपचं असो की काँग्रेसचं असो. मध्यंतरी शेतकऱ्यांशी बोलताना ते एक जण असं म्हणाला की शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. तेव्हा एका जणांनी असं करून आवाजात असं म्हटलं की असं कसं वाली नाही, विरोधी पक्ष आपला वाली असतो. म्हणजे काँग्रेसच्या विरोधात भाजप जेव्हा असते तेव्हा भाजप शेतकऱ्यांचा वाली होतो आणि आता भाजपच्या विरोधात काँग्रेस आहे तर म्हणजे विरोधी पक्ष काँग्रेस शेतकऱ्यांचा वाली होतो. याचा अर्थ असा की ही जी निराशा आहे, म्हणून मी मग शब्द वापरला की मागच्या वेळेस लाट होती, यावेळेस सन्नाटा आहे. तुम्ही नागपूरमध्ये काही उड्या मारा, पण ग्रामीण भागामध्ये काय आहे याच्यामध्ये की भाजप सरकारने सुद्धा स्वर्ग दाखवला, पण स्वर्गामध्ये जाण्याचा मार्ग मात्र आणि ती शिडी जी आहे ती गायब केलेली आहे. त्यामुळे तो रोष या सगळ्या याच्यामधून व्यक्त मात्र शिडी गायब केलेली आहे. नक्कीच सर, 7 पैकी 6 मतदारसंघात शेतकरी बहुल आहे, स्वर्गाची सीडी दाखवली नाही तुम्ही असं? आम्ही स्वर्गाची बाब कधीच करत नाही आणि स्वर्गवासी व्हावा हे आमचे मानस नाही. स्वर्गाची बाब केली तर स्वर्गाकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा करावा लागते, म्हणून स्वर्गाची बाब आम्ही कधी करत नाही. या आपले हयातीत चांगल्यापणे आपण जगला पाहिजे हाच मानस ठेवून आम्ही काम करतो. तुम्हाला सरळ सांगतो की तूरची खरेदी जे झाली ते खरेदी संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तूरची खरेदी महाराष्ट्र सरकारने केली तेवढी यापूर्वी कधी करण्यात आली होती का? आम्ही जे 1.5 पट हमी भावाची बाब केली ते आमची 1.5 पट हमी भावाची बाब. माफ करा, वानखडे अजिबात पटत नाही तुमचा मुद्दा. काय झालं? नाही, याच्यामध्ये तूर यांनी सर्वाधिक खरेदी केली. याचं कारण असं आहे की यावेळेसच हमी भावापेक्षा तुरीचे भाव डाऊन झाले होते. काँग्रेसच्या राजवटीमध्ये सरकारला विकण्याची गरजच नव्हती, म्हणून तूर येत नव्हती. आणि जर भाव सरकारकडे जास्त नसेल तर सरकारकडे उगाच कोणी तूर घेऊन जाणार नाही. त्यामुळे याचा जो ढिंडोरा पिटला जातो की आम्ही सर्वाधिक तूर खरेदी केली, याचा अर्थ असा की सर्वाधिक भाव या काळामध्ये पडले होते. माझं सरळ म्हणणं है कि तुम कत्ल भी करते हो तो चर्चा नहीं होती और हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम. हमारे कार्यकाल में खरीदी इसको तो स्वीकृत कर रहे हैं ना, आमच्या कार्यकाळात खरेदी केली हे स्वीकृत करत आहे ना. झाला विषय. यांच्या कार्यकाळात भरोसा नव्हता यांच्यावर, म्हणून यांच्या विक्री केंद्रापर्यंत लोक पोहोचले नाही. आमच्या कार्यकाळात आम्ही भरोसा दिला, आम्ही पैसे दिले, वेळ दिले. तुम्ही हे सोडा आणि आम्ही हमी भाव दिला, जे सांगितलं ते दिला. 1.5 पटचा जे विषय आता जे पहिली उपज येणार आहे त्याच्यात मिळणारा जो पैसा आहे त्या 1.5 पट प्रमाणे देण्याचा आमचा मानस आहे. आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही 100% देऊ. काही अडचण नाही. जेव्हा 6-6 महिने शेतकऱ्यांना तुरीचे चुकारे मिळले नाही, अनेक ठिकाणी तूर खरेदी केल्या गेली नाही आणि जेव्हा रावसाहेब दानवेला प्रश्न विचारला तेव्हा रावसाहेब दानवे काय बोलले? इतका चुकारे दिले, इतका भाव दिला तरी शेतकरी रडतात चालले. जर अशा प्रकारची शेतकऱ्याची यांची भूमिका असेल तर हे चुकीचं आहे. आपण लहान असतानाच पुस्तकात वाचलंय, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि भारताची अर्थव्यवस्था देखील कृषीवर अवलंबून आहे. पण इथं शेतकरी संपवला, शेतकऱ्याचे मुलं संपवले. नागबीड इथे एका शेतकऱ्याच्या मुलांनी त्याला स्कॉलरशिप नाही मिळाली, त्याला हॉल तिकीट नाही मिळाली म्हणून आत्महत्या केली. जर हे विद्यार्थी देखील त्यांचे शिकू शकत नाही असेल किंवा शेतकरी हा जगू शकत असेल नाही आणि उलट मुख्यमंत्री म्हणतात किंवा यांचे मंत्री म्हणतात शेतकऱ्याच्या मुलांनी जीन्स पॅन्ट घालू नये, शेतकऱ्याच्या पायावर गोळ्या मारा, अनेक शेतकऱ्याच्या मुलांनी कर्ज मागू नये, नोकऱ्या मागू नये. उलट ह्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी इतके संप केले, इतक्या पदयात्रा काढल्या, देशाच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकरी त्याचा परिणाम दिसेल असं वाटतं. जे प्रश्न यांनी विचारले त्याच्यात माननीय मुख्यमंत्रीजीने तोडगा काढला. याच्यामध्ये अशी आहे की लोकांसमोर स्पष्टपणे आलेलं आहे आतापर्यंत पीक कोणी जाळलं नव्हतं. आमची भिवापूरची मिरची ही नगदी पीक आहे. भिवापूरच्या मिरचीला शेतकऱ्यांनी शेतात जाळलं. मी तिथे स्वतः गेलेलो होतो कुळी भिवापूरमध्ये. त्याच्यानंतर कांदा जाळला, उभ्या टोमॅटोच्या पिकामधून नांगर चालवला, उभ्या गोबीचं पीक जे आहे ते फावड्यांनी काढून टाकलं आणि मुख्यमंत्र्यांच्या नावानी चिठ्ठ्या लिहून या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. आणि आता माझ्याकडे बातमी आहे, आजचीच बातमी, लोकसत्ताची बातमी आहे. 4.5 वर्षात वीज दरवाढात
30 ते 94% वाढ आणि 2015 पासून 6 वेळा वीज दर वाढ केलेली आहे. 1 मेगावॉट सुद्धा यांनी वाढवलेलं नाही. 2012-13 मध्ये या महाराष्ट्राचं लोड शेडिंग संपलं होतं. खोटं किती बोलायचं. सगळ्या निर्मिती कारखाने जे आहेत ते आमच्या काळात झाले. आपणही नागपुरात राहतात. 4-4 तास लोड शेडिंग आपण बघितलेलं आहे. ग्रामीणमध्ये 8-8 तास लोड शेडिंग बघितलेलं आहे. एका मुलाने निबंध लिहिला की ग्रामीणमध्ये लोकसंख्या याच्यासाठी वाढत आहे की शेतात पाणी द्यायला रात्री 2 वाजे उठला माणूस तो त्यानंतर दुसरा काम नसते म्हणून जनसंख्या वाढते. यांचे कार्यकाळाची स्थिती आहे. यांचे कार्यकाळाची स्थिती आहे. यांचे कार्यकाळाची शेतकऱ्याचा अपमान आहे. शेतकऱ्याबद्दल असे बोलू शकत नाही. यांचे कार्यकाळाची स्थिती अपमान आहे शेतकऱ्यांबद्दल बोलणं हे योग्य नाही. नाही विनंती आहे शेतकऱ्यांचा कृपया अपमान कोणी करून माफी मागायला पाहिजे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वाक्य करताय हे योग्य नाही. आपण फार ज्येष्ठ नेते आहात दयाशंकरजी. आपण हे वाक्य मागे घ्यावे अशी शेतकऱ्यांबद्दल आमची पूर्ण शेतकऱ्यांबद्दल आम्ही समर्पित आहोत. शेतकऱ्यांना तुम्ही किती त्रास दिला ते सांगण्यासाठी आम्हाला हे उदाहरण द्यावं लागला. जर माझ्या या शब्दांने जो तिसऱ्या माणसाने लिहिला कोणी दुखावला असेल तर मी माफी मागतो. पण माझ्या माणूस कुठे शेतकऱ्यांची मान खाली केली पाहिजे हा नाहीये. शेतकऱ्यांचा अपमान झाला कुठेतरी. खरंच मी सांगितलं की हे माझे शब्द नाही. हे माझे शब्द नाही. मतदार राजा आहे हे माझे शब्द नाही. पण मी ते उच्चारल्यानंतर कोणाला काही त्रास झाला असेल तुम्ही मनापासून माफी मागतो. पण हे माझे शब्द नाही. यांच्या कार्यकाळात जे स्थिती झाली ज्या गोष्टी झाल्या तुम्हाला सांगतो. मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठ्या लिहून आत्महत्या झाल्या. लोकांनी उभे पिकं शेतामध्ये जाळले, नांगर चालवले. हे सगळे महाराष्ट्राने पाहिलं. सर्वात मोठे मोर्चे पायी नाशिक पासून मुंबईपर्यंत पायी गेलेले शेतकऱ्यांचे मोर्चे आपण पाहिले आणि त्यांना किती वेळा वचनं दिली, किती वेळा तोडले आणि मोर्चे कसे फोडून काढले हे सगळं या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. उगाच आता निवडणुका आल्या म्हणून चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना कळतं हे सगळं जे आहे ते डोळ्यासमोर उघड आहे. शेतकऱ्यांना कळतं आणि शेतकऱ्यांची मतं महत्वाची असणार. कारण की जर शेतकऱ्यांना कळलं ह्या सगळ्या बाबी की त्यांना काय मिळालं काय नाही मिळालं त्याचं जे रूपांतर आहे ते मतपेटीत नक्की होणार आहे. कारण की उद्यापासून निवडणूक आहे. पहिल्या टप्प्याची 7 लोकसभा मतदारसंघ आहे. 6 मध्ये शेतकरी बहुल आहे. त्यांना मतं टाकायची आहे. नक्कीच. एक दुसरा गजानन खूप महत्वाचा मुद्दा होता आणि तो म्हणजे प्रचारामध्ये नेमकी कुठच्या पक्षाने आघाडी घेतली हे बघणं देखील गरजेचं आहे. अनेक सभा झाल्या इथे. एकूणच तुझा अभ्यास काय सांगतो गजानन की विदर्भामध्ये कोणी प्रचारात आघाडी घेतली? दोन्ही पक्षाचा प्रचार झाला. म्हणजे विदर्भाचं चित्र असं आहे की विदर्भात ज्याची आघाडी त्याचा मुंबईत मुख्यमंत्री असं असतं. आता 44 आमदार विदर्भात भाजपचे आहेत. भाजपचा मुख्यमंत्री आहे. 10 सीट्स म्हणजे आता 10 लोकसभा आहे. 10 जागा भाजप सेनेकडे आहे. त्यामुळे हा भाजपचा गड काबीज राहा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून तर अमित शहा, राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण मांडून या ठिकाणी बसले होते. काँग्रेसने आपली ताकद लावली. राहुल गांधी या ठिकाणी प्रचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे, विजय वडेट्टीवार, अतुल लोंढे स्वतः प्रचारात होते. सगळ्यांनी म्हणजे दोन्ही पक्षांनी ताकद लावली. पण भाजपचा जास्त आक्रमक प्रचार केला कारण की त्यांचा गड त्यांना काबीज ठेवायचा होता, आपल्याकडे ठेवायचा आहे. आणि राष्ट्रवादीला आपले जुने दिवस कारण की राष्ट्रवादी 2009च्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा गड होता विदर्भ. त्यामुळे तो गड कसा परत मिळवता येईल यासाठी संपूर्ण ताकद भाजपने आघाडी घेतली प्रचारामध्ये. जेवढ्या सभांची संख्या पाहिली, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं तर आपण भाजपने आघाडी होती. अतुल लोंढे काय नेमकं कारण अभ्यास तर सांगतोय की भाजपनं प्रचारात मात्र जोर घेतला. असं आहे की कोणाच्या सभेमध्ये काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. मी दोन्ही सभे नागपूरच्या सभेमध्ये पण होतं आणि वर्धा सभेमध्ये पण होतो आणि चंद्रपूरच्या सभेचे रिपोर्टिंग जे आहे ते सगळी झालेलं आहे. प्रचंड प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद लोकांना मिळतो आहे. आत्ताच सांगतो मी तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण साहेब, मल्लिकार्जुन खरगे साहेबांची सभा तिरंगा चौकामध्ये नागपूरमध्ये होती. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांची सभा सक्करदरा चौकामध्ये होती. तिथे खुर्च्या खाली होत्या. त्याचे सगळे व्हायरल झालेले आहेत त्याचे सगळे व्हिडिओ. आणि आमच्या या सभेमध्ये मात्र प्रचंड प्रमाणावर गर्दी होती. प्रचंड प्रमाणावर गर्दी याच्यासाठी होती की जे आता लोकांजवळ तुलनात्मक तक्ता आहे की मागच्या सरकारमध्ये काय झालं आणि या सरकारमध्ये काय झालं आणि तो तक्ता असल्यामुळे लोकांचा विश्वास जो आहे तो काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. पण आता घोटाळ्यांचा पण तक्ता नक्की जनतेकडे असेल हे पण आपण विसरून चालणार. कारगिलच्या कॉफींपासून सगळं आहे लोकांकडे, UTI पासून सगळं लोकांकडे सगळं असतं. लोकांना गृहीत धरण्यात काहीच पॉईंट नाही आहे. पण लोकांना एवढं माहिती आहे की आमच्या काळामध्ये जर कोणी चुकीचं काम केलं असेल तर त्याला कायद्यासमोर उभं केलं आणि आताच्या काळामध्ये कसे हर हर मोदी घर घर मोदीन कसे बाहेर गेले मोदी
हे पण लोकांनी पाहिलेलं आहे. पण मला एक असं वाटतं की म्हणजे मला बिलकुल आवडत नाही प्रचाराचा स्तर खाली गेलेला, पण प्रचाराचा स्तर खाली गेला आणि व्यक्तिगत दृष्ट्या ज्या पद्धतीनं प्रधानमंत्रीच्या पदावर बसून ज्या पद्धतीनं व्यक्तिगत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, तिथेच त्यांची असफलता जी आहे ती त्यांनी मान्य केलेली आहे. एक वैभव, या निवडणुकीमध्ये म्हणजे मोदी सरकारने कामं केली, अपेक्षा होती लोकांची की ही कामं घेऊन येईल, पण या कामासोबतच मग हिंदुत्वाचा मुद्दा यावेळेस प्रचारात सभेमध्ये दिसला. पुलवामाचा हल्ला, बालाकोटवर जे एअर स्ट्राईक केलं आपण, त्या सगळ्या मुद्द्यांवर मत मागितली, हे कोणी नाकारू शकत नाही. हे सगळे मुद्दे आले प्रचारात, विकासाचे मुद्दे, यांनी विकास काम केले ते सांगितले, पण हे सगळे मुद्दे आले. हिंदुत्वाचा मुद्दा होता, शेतकरी फक्त गायब होता या सगळ्या याच्यातून. नक्कीच अचानक खूप महत्वाचं. आता मी उत्तर प्रदेशमध्ये 4 दिवस होतो आणि तिथे एक गोष्ट जाणवली की अनेक जण असं म्हणाले की पुलवामाचा हल्ला आणि बालाकोटचं उत्तर हे जर डोक्यात ठेवलं लोकांनी तर मात्र निवडणुकीचे निकाल जे आहेत ते खूप वेगळे असतील असं त्यांचं म्हणतंय. वानखेडे, या गोष्टीचा खूप फायदा होणार असं दिसतं भाजपला? मला स्वतःला पहिल्या फेजमध्ये काहीतरी होईल असं वाटलं होतं, पण नंतर तो जे उतरत चाललेला आहे, मी एकाच गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो. कोणत्या निबंधाबद्दल यांनी जे काही सांगितलं, मी काय म्हणतो की देशभक्तीची जी लाट असते आलेली, त्याचा एक वेगळा परिणाम होत असतो ना असं वाटतं. देशभक्तीची लाट जी काय आहे, कारण आता कारखानाच त्यांनी सर्टिफिकेट देण्याचा उघडलेला आहे की हा देशभक्त आहे की हा देशद्रोही आहे, आणि त्यांनी आपल्याच कारखान्यात तयार झालेले प्रमाणपत्र देशभक्तीचे आपल्याला दिले. लोक, मी काय विचारतो वानखेडे, लोक तुलना करतात की सक्षम कोण आहे आणि कोण कुठलं कणखर नेतृत्व आहे, ह्याचा विचार करते का जनता? म्हणून मी म्हटलं, आड शेतकऱ्यांचं दुःख लपवण्याचा प्रयत्न हे करत असतील तर शेतकरी हे सहन करणार नाही. आपण बोललो शेतकऱ्याविषयी, आपण त्यांना बोलून झालेलो. माझा थेट प्रश्न आहे की त्याचा काही परिणाम होणार आहे का जनतेवरती, मतांवर? म्हणजे काही काळ वाटलं होतं, तो आता बिलकुल शून्यावर येतो आहे. आणि म्हणूनच जी बॉडी लँग्वेज यांची जी आहे, म्हणजे अक्षरशः पंतप्रधानांची बॉडी लँग्वेज पाहिलं तर आतून आतमध्ये असलेलं फ्रस्ट्रेशन हे चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं. शिवसेना नेत्यांना आपण हाच प्रश्न विचारूया. ज्या प्रकारे आपण बघितलं की पुलवामाचा हल्ला आणि त्याच्यानंतर दिलेलं बालाकोटचं उत्तर, आत्ता देखील अगदी काल परवाच्या भाषणात देखील मोदींनी हे मुद्दे ठळकपणे मांडलेले आहेत, याचा आधार घ्यायला लागतो. नाही, कसं असते, देशाचा पंतप्रधान जेव्हा निर्णय जाहीर सभांमध्ये जातो तेव्हा त्या सरकारची जी काही भूमिका असते, सरकारनं केलेली कामं जी असतात ती निश्चितपणे मांडावी लागतात. देशात आज सर्वात मोठा धोका जो आहे तो सुरक्षिततेला आहे, आणि सुरक्षिततेच्या संदर्भात या सरकारनं जे काही निर्णय घेतले, त्या मिलिटरीला जी काही खुली छूट दिली जे काही कारवाई करायसाठी, तर त्याचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या जाहीर सभांमध्ये करावा की करू नये, यावर चर्चा होते या देशामध्ये. नक्कीच मला असं वाटतं की सरकारने जे काही निर्णय घेतले असेल, जे काही आदेश मिलिटरीला दिले असेल, ते पंतप्रधानांना त्यांचं काम सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेखर भाऊ, नाही काम शेखर भाऊ, एक मिनिट. मला एक सर्वात महत्वाची गोष्ट मांडायची आहे इथे. गजाननजी, एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस महाराष्ट्राच्या बुलढाणामध्ये राजपूत आणि राठोड यांचा अंत्यविधी होत होता, त्यावेळेस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री पांढरकवड्यामध्ये सभा घेत होते. हा वापर जो आहे हा निवडणुकांसाठी आहे, आचारसंहितेचा भंग आहे, हा करू नका म्हणून निवडणूक आयोगाने सांगितलं. तशी तक्रार सुद्धा आम्ही एक महत्वाची गोष्ट, जर तुमच्याजवळ तुम्ही कामं सांगू शकत नाही, आता शेखरजी बोलले की आपले कामं प्रधानमंत्र्यांनी सांगितले पाहिजे, प्रधानमंत्री कामं सांगत नाहीयेत, प्रधानमंत्री भावनात्मक मुद्दे करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात, पण शेतकरी आणि जो तरुण आहे तो वर्ग ह्या गोष्टीला बळी पडेल असं मला वाटतं. अतुल, एक मुद्दा, दयाशंकर सर, विकास कामं केलीत, पण प्रचारात विकास तुम्ही केलेले कामं तर सांगतायत, परंतु हे सगळं पण येत आहे, म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचं पण येत आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा मतं मागितली जात आहे. असं का? म्हणजे हे तिन्ही मुद्दे महत्वाचे वाटते की तुम्ही विकासावर विश्वास नाही तुमचा? मला खूपच गंमत वाटते. आम्ही सडक सांगितली तर हे म्हणते सडक म्हणजे विकास काय, आम्ही पूल सांगितला तर हे म्हणते पूल म्हणजे विकास काय, आम्ही मेट्रो सांगितलं तर हे म्हणते मेट्रो म्हणजे विकास काय, आणि हेच आम्हाला उत्तर विचारतात की तुम्ही हे विकास का सांगत नाही. ते आम्ही केलेलं आहे, सगळ्यांना दिसत आहे, आणि ते सर्व प्रत्येक ठिकाणी आम्ही मांडत आहोत. आम्ही केलेले शेतकऱ्यांसाठी कामी आम्ही मांडत आहोत, आम्ही केलेले बांधाचे कामी आम्ही मांडत आहोत, जे काही काम आम्ही प्रत्येक क्षेत्रात केले ते सर्व मांडत आहोत. याशिवाय मागील सरकारने जे काम केले नाही, बंदूक पहिल्यांदा खरेदी करण्यात आली का, सैनिक पहिल्यांदाच काश्मीरमध्ये गेला का, आतंकवाद पहिल्यांदाच झाला का, हे सर्व अनेक वर्षापासून सुरू होता, पण सैनिकांना सूट नव्हती म्हणून आतंकवादी येऊन दगड फेकत होते. आमचे सैनिकांचे मुंडी हे सैनिकाचं श्रेय आहे, तुम्ही त्याच्यावर मतं मागताय म्हणतात. आम्ही जे धाडस दाखवलं ते लोकांमध्ये सांगत आहोत. यापूर्वी का नाही गेला, यापूर्वी का नाही गेला, कोणी यांना थांबवलं होतं. आता सुद्धा यांच्या घोषणापत्र एकदा ऐकून घ्या, आता सुद्धा यांच्या घोषणापत्रामध्ये आहे की सैनिकांना दिलेले अधिकारांवर आम्ही पुनर्चर्चा करू, सैनिकांवर
FIR दाखल करण्याची अनुमती देऊ यांच्या घोषणापत्र देशद्रोहीच्या कलम संपवू यांच्या घोषणापत्रामध्ये जेव्हा हा देशाच्या विरोधात या प्रकारचे कट करतील तर पंतप्रधानांना बोलणं आवश्यक आहे. एक मिनिट, पहिले पुस्तक वाचा, IPC वाचा पहिले. आम्हाला मांडणं आवश्यक आहे. 120B म्हणजे देशद्रोह होतो आणि 124A जे आहे ते राजद्रोह होतो. कोणालाही पकडायचं आणि जेलमध्ये टाकायचं. सरकारच्या विरोधात बोललं म्हणजे राजद्रोह होतो. ते सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे राजद्रोह होत नाही. काश्मीरमध्ये सैन्य कमी करू हे घोषणापत्रात जे लिहिलं तर त्याची अडचण झाली. ऐकून घ्या, सगळ्यात भारत पहिल्यांदा तेरे सगळ्यात तुकडे पहिल्यांदा होंगे, इंशाअल्लाह, सैनिकांवर गुन्हे दाखल करण्याचं काम राजनाथ सिंग साहेबांनी केलेलं आहे. हे सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. यांचं वोटात एक पोटात एक. सैनिक कमी केले काश्मीरमध्ये तर प्रश्न कसा सुटेल असं. एक मिनिट, सैनिक कमी करण्याचा बोललेलं नाही. अप्साच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं सामान्य लोकांवर जे अत्याचार झाले ते अप्साला सामान्य लोकांवर अत्याचार करता येणार नाही. पण आतंकवादी जे आहे त्यांच्यावर करता येईल. यांच्या काळामध्ये आतंकवादी सगळ्यात जास्त सैनिक मेले आणि यांचे दावे काय म्हणतात 40 भारताच्या आतंकवादी मारले अशा पद्धतीची बोलतात. खोटं बोलतात. हजारच्या वरती सैनिक मेले. बिहारचे लोकांना चर्चा इथल्या विदर्भातल्या वातावरणासारखीच तापलेली आहे. अगदी एक छोटासा ब्रेक येतोय आणि लगेच परत नंतर पुन्हा एकदा स्वागत. गजानन, आता सगळ्यात महत्वाचं आहे की आता काहीच तास उरलेले आहेत मतदानाला. असं असताना काय जनतेच्या मनात चाललेलं असेल हे जास्त महत्वाचं आहे. काय मुद्दे असतील प्रभावी हे खूप महत्वाचं आहे. कारण की लोकशाहीमध्ये लोकांचं मत महत्वाचं आहे. लोक काय विचार करतात ते जास्त महत्वाचं आहे. त्यांना विचारूया. शिवसेनेपासून आपण सुरू करूया. काय वाटतं सगळ्यात प्रभावी मुद्दे कुठले असतील जेव्हा जनता निघेल मतदानाला? विद्यार्थी जेव्हा मतदानाला निघेल तेव्हा त्याला दिसेल की एम्सची पहिली बॅच पास झाली आहे. त्याला हे दिसेल की IIIT पहिली बॅच पास झाली आहे. IIMची पहिली बॅच नोकरीला लागली आहे. हे विद्यार्थ्यांना दिसेल. युवक जेव्हा दिसेल तेव्हा त्याला की काही प्रमाणात का होईना पण बिहारमध्ये युवकांना रोजगार मिळालेला आहे. महिला आमच्या जेव्हा बाहेर निघतील त्या महिलांना दिसेल की रोजगाराच्या संधी पुरुषांबरोबर काही प्रमाणात असं का वाटतं तुम्हाला? काही प्रमाणात असं का वाटतं? नाही, कारण की आता मिहान आता प्री मॅच्युअर स्टेजला निश्चितपणे मी सांगतो. कारण त्या ठिकाणी कंपन्या आल्या आहेत. त्या कंपन्यांची सुरुवात झाली आहे आणि त्या दिवशी ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्या भाषणांमध्ये आम्ही सांगितलं 50,000 रोजगाराचा शब्द आम्ही दिला होता. त्यातल्या 25,000 लोकांना डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रोजगार मिळालेला आहे. हे छाती ठोकून आम्ही सांगितलं म्हणून मी तो शब्द वापरला. नक्कीच. अतुल लोंढे, कुठचे मुद्दे सगळ्यात प्रभावी ठरतील मतदारांवर? नागपूरमध्ये स्मार्ट सिटीच्या नावावर लोकांचे घरं तोडून रस्ता बनवणे. पुनापूर भरतवाडा या येथील शेतकऱ्यांना लँड पुलिंगच्या नावावर 24 करोडच्या नोटीस पाठवणे. इथलं पाणी विकून टाकलं. लोकांना 24 तास पाण्याची हमी 2012 पासून दिली महानगरपालिकेने, ते अजून दिलं नाही. इथल्या कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो अतिशय भयंकर आहे. आणि हे जे सांगतात आहे TCS वगैरे ज्या ह्या कंपन्या आमच्या काळामध्ये झालेल्या आहे त्या फार मोठ्या रोजगार निर्मितीचा प्रश्न त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही. मॅन्युफॅक्चरिंग जे आहे, डसॉल्टचा एक दगड नक्की आहे. फ्रान्सच्या मंत्री आल्या होत्या, त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी दगड तिथे नक्की ठेवलेला आहे. आणि प्रमुख मुद्दे हेच आहे की आम्ही 32 लाख रोजगार जो आहे तो निर्माण पहिल्या 6 महिन्यात देणार आहे. जी सरकारी भरती यांनी केली नाही ती ते आश्वासन तुम्ही म्हणताय जे घोषणापत्रात दिले नाही. आम्ही जे बोललो ते केलं. आम्ही छत्तीसगडमध्ये केलं, राजस्थानमध्ये केलं, मध्य प्रदेशमध्ये केलं, पंजाबमध्ये केलं. विदर्भातले लोक काय विचार करतात? विदर्भातले लोक हेच विचार करतील की आपल्याला हे रोजगार देणार आहेत. आपल्याला 72,000चं जे आहे ते कॅल्क्युलेशन करून दिलेलं आहे. आता कोणी गरीब राहायला नाही पाहिजे, त्याच्या पाठीशी सरकार उभं राहायला पाहिजे या पद्धतीचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारांची ज्या पद्धतीने फसवणूक झाली, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक झाली, त्यांना लक्षात येईल की काँग्रेसने जे केलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. हे मुद्दे महत्त्वाचे असेल. चंद्रकांत वानखेडे सर, तुम्ही काय सांगणार? मी एका वाक्यात असं सांगेल की सविस्तर सांगा. नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट मतपेट्यांद्वारे व्यक्त होईल असं मला वाटतं. बस शेतकऱ्यांसाठी कामं केलं सांगतायत. नाही, त्यांनी काही सांगू द्या. बोलाचा तर भात बोलाचीच कधी जेवणी या तृप्त कोण झाला असं म्हणू शकतो आपण. रोजगाराच्या बाबतीत नक्कीच हा तरुण सरकारच्या विरोधात मत देईल. कारण जेव्हा सेनेच्या नेत्यांनी म्हटलं आम्ही काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार दिला, यांनी प्रत्यक्ष रोजगार नाही दिला पण अप्रत्यक्ष रोजगार दिला. काहींना पकोडे विकायला सांगितलं, काहींना काही विकायला सांगितलं आणि काहीला आता चौकीदार बनवण्याच्या तयारीत आहे. म्हणून ते सुशिक्षित वर्ग आज मतदान कुठं करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. सर काय सांगणार? काय विचार करून मतदार जाईन असं वाटतं तुम्हाला? माझा सरळ म्हणणं आहे की या इलेक्शनमध्ये नागपुरात या शिक्षण क्षेत्रात क्रांती करून IIIT आली, IIM आला, एम्स आला, सिम्बॉयसिस आला. सिम्बॉयसिसमध्ये विदर्भच्या विद्यार्थ्यांना 25% आरक्षण मिळाला, फीसमध्ये 15% सूट मिळाली. हे सर्व बाब विद्यार्थ्यांना 100% आकर्षित करणार आहे. याशिवाय जे मोठे मोठे कंपन्या ITच्या क्षेत्रात आली, त्याशिवाय 3 मेजर कंपन्या आली ते विमानाच्या क्षेत्रातले आहे. आणि यांचं म्हणणं किती असेल आम्ही आणला. यांचे जे नागपुराचे मिनिस्टर होते ते गैर पारंपरिक ऊर्जा मंत्री होते.
संपूर्ण नागपूर शहरात एकही सौर ऊर्जेचा दिवा लागला नाही आणि गडकरी साहेबांनी 65% पर्यंत सौर ऊर्जेने 65% सौर ऊर्जेने आम्ही आता मेट्रो चालवण्याचा सांगतात का हे आलं ते आलं. मी म्हणतो की आताही मतदानाला वेळ आहे, यांनी दाखवून द्यावा, आज दाखवून द्यावा. मतांची टक्केवारी यावेळेला वाढेल. मी बोलतात यांनी आज दाखवून द्यावा. मी आपल्याला साफ खोटं बोलतात, साफ खोटं आहे. मी काँग्रेसच्या काळामध्येच आलेली होती आघाडी सरकारच्या काळात. मतांची टक्केवारी वाढेल आणि गडकरी 3.5 लाखांनी हारणार. यांच्या 50 वर्षात आयुष्य गेला. मतांची टक्केवारी वाढेल असं मला वाटत नाही. तरुण मतदार म्हणजे पहिल्यांदा करणारा देखील खूप मोठा आहे. नाही, तरुण मतदार उत्साहित वगैरे आहे असं यावेळेस, मागच्या वेळेस जसा होता तसा उत्साहित आहे असं मला नाही वाटत. एक गोष्ट म्हणजे मतदाराला विचारा होतो तो सांगेल उत्साही आहे की नाही आहे. त्या वयाचे जे मतदार आहे त्यांना विचारा उत्साही आहे की नाही आहे. सगळ्यात मोठा उत्सव आहे हा आणि या लोकशाही बळकट करायची असेल तर सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करायला पाहिजे. कुणाला करायचा हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु ही लोकशाही बळकट करायची असेल तर तरुणांनी सगळ्या लोकांनी बाहेर पडायला पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. नक्कीच. गजानन, मागच्या वेळेला जेव्हा निवडणूक झाली 2014ला तेव्हा या 7 विभागांमध्ये जी मतांची टक्केवारी होती, बरोबर, त्याच्या जास्त होईल यावेळेला वाटतं असं? हा वाटतं. याचं कारण असं की फर्स्ट टाइम वोटर्सची संख्या जी आहे ती काही जिल्ह्यात, म्हणजे नागपूरचं उदाहरण घेतलं तर आपण जवळपास 70,000 फर्स्ट टाइम वोटर्स वाढलेले आहे. तर पहिल्यांदा लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत. हे सगळे किमान म्हणजे मतं कोणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. काय मुद्दे त्यांच्या मनात असणं हाही, परंतु या देशाची, कारण की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे आणि त्या लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. त्या उत्सवात सहभागी व्हायचं आहे म्हणून तरुण सहभागी होतील. त्याचा देखील परिणाम डेफिनेटली होऊ शकतो. प्रचंड आहे, त्याचा देखील थेट परिणाम होऊ शकतो. 42 तापमान जात आहे. नाही, लोक करतील मतदान. याच्यामध्ये उकाड्याचा वगैरे काही संबंध नाही. टक्केवारी वाढेल असं तुम्हाला काय वाटत? नाही, जी काही ऍव्हरेज टक्केवारी आहे म्हणजे अद्भुत आणि अपूर्व अशी टक्केवारी वाढणार नाही. 100% वाढेल टक्केवारी. कारण नागपुरात शिक्षण आणि नागपुरात रोजगार हे आम्ही आणून ठेवला इकडे, म्हणून माता पिताही मतं देतील आणि विद्यार्थी मतं देतील. चला, आता तिघांकडे आम्ही पोहोचलो. 13 तास राहिलेले आहेत मतदानाला आणि उद्या सकाळी 7 वाजता मतदार राजा जो आहे तो विदर्भाच्या रस्त्यावरती उतरेल, तो लाईन लावेल आणि तो मतदान देईल. नक्कीच. प्रत्येक बातमी 7ही लोकसभा मतदारसंघाची प्रत्येक बातमी आपण TV9 वर दाखवणार आहोत. पाहायला विसरू नका. कानाकोपऱ्यामध्ये आहोत आणि प्रत्येक बित्तम बातमी पाहत राहा TV9 मराठीवरती. सगळ्या मान्यवरांचे खूप धन्यवाद या चर्चेत सामील झालात. गझल इथे सामन्याची मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.